तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर या ठिकाणी पहा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक जी आहे ती डाउनलोड करण्याची लिंक मिळून जाईल। त्यावर क्लिक केल्यानंतर सरळ तुम्ही या पेजवर येणार आहे। यावर आल्यानंतर तुम्हाला अगोदर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे नोंदणी क्रमांक टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड जो आहे तो फिल करायचा आहे। तर पहा, हा जर तुम्ही विसरले असाल तर फॉरवर्ड ऑप्शनचा पर्याय निवडून तुम्ही तो परत मिळवू शकता। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पहिले रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर आपला पासवर्ड आणि कॅप्चा कोड जो आहे तो सेम टू सेम आपल्याला भरायचा आहे। त्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं। तर पहा, आपण लॉग इन करतो आहे। लॉग इन केल्यानंतर पहा, तुमच्यासमोर जे आहे तो इररचा मेसेज सध्या आपल्याला येत आहे। आपण पुन्हा ट्राय करूया। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपलं लॉग इन झालेलं आहे, रजिस्ट्रेशन नंबर आणि ही सूचना आपल्याला क्लोज करायची आहे। तर आपण एक वेळा पहिले ट्राय केलं होतं, त्यामध्ये एरर आलेला आहे आणि पुन्हा पेज रिफ्रेश केल्यानंतर या ठिकाणी आपलं लॉग इन जे आहे ते यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे। तर पहा, ही सूचना आपल्याला आता क्लोज करायची आहे। त्यानंतर तुम्हाला पोस्ट सिलेक्शनचे जे ऑप्शन दिसेल ॲप्लिकेशन डिटेलच्या बाजूला, त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तर पहा, त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची इथे डिटेल्स दिसणार आहे, जो तुम्ही पेमेंट सक्सेसफुली केलेला आहे ज्या फॉर्मचं, तो फॉर्म तुम्हाला दिसेल। तर या ठिकाणी पहा, ॲक्शनचं जे बटन आहे त्याखाली आयचं जो सिम्बॉल आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर पहा, आय सिम्बॉलवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। या ठिकाणी सूचना आलेली आहे आपल्याला, युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली, पेमेंट इज सक्सेसफुल। त्यानंतर ही सूचनासुद्धा क्लोज करायची आहे। क्लोज केल्यानंतर हे पहा, आपल्याला पेमेंट स्लिपच्या बाजूला जो आहे तो ऑब्जेक्शनचा फॉर्म आणि कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे दोन ऑप्शन दिसतील। तर तुम्हाला ऑब्जेक्शन जर घ्यायचे असले तर ऑब्जेक्शनचा फॉर्म या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि दुसरं म्हणजे कॅन्डिडेट रिस्पॉन्स जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यावर तुम्ही क्लिक करसाल। तर पहा, त्यावर आपण क्लिक केलं, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, क्लिक हेअर टू जनरेट इट। तर आपण हेअरवर क्लिक करणार आहोत। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली ॲन्सर की जी आहे ती डाउनलोड झालेली आहे। संपूर्णरित्या या ठिकाणी ॲन्सर की दिलेली आहे। हा आपला प्रश्न, त्यानंतर हिरव्या सिम्बॉलमध्ये ज्यावर टिक केलेलं आहे ते योग्य उत्तर आणि इकडं राईट साईडला कॉर्नरमध्ये तुम्ही जे ऑप्शन निवडलेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे। तर अशी होती संपूर्ण ही ॲन्सर की डाउनलोड करण्याची प्रोसेस। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।